महादेव कोकरे, गाव कुठलं? जंजेवाडी. कुठं आलं ते? सरदाब्याच्या पुढं. बरोबर बरं, ठीक आहे. तुम्ही व्यापार करता म्हणजे? हो. होय, आज काय आणलं विक्रीला? बकरी आणली ती. ह्याला कुठली म्हणायची व्हरायटी कुठली? ही माडगाळ जाते. माडगाळमध्ये का? हा. होय. त्याची एक सरासरी काय किंमत असते अंदाज? त्याची 9,000, 9,500, 10,000. आणि ह्याचं वजन काय असतं? त्याचं 20 किलो, 15 किलो. होय. आता ही जी पुढं दिसतोय किती किलोचा आहे? हे 25 किलोचा. होय. त्याला मागणी काय झाली बाजारात? त्याची 8,500 मागणी झाली. 8,500. हा. आणि तुम्हाला कितीपर्यंत आला तर देणार असं काय? आपल्याला 9.5 आलं तरी द्यायचं. होय. काय कमी जास्त होतं काय याच्यामध्ये? होणार की? होय. म्हणजे काय जास्त किंमत तर नाही सांगत असं? नाही की बाहेरचा कोणी नाही. आम्ही सगळ्याच बाजारात असतोय बाबा, बाकीच्यांना बी पटावं म्हणजे बघणारी आपलीच माणसं आहेत. हो, बरोबर आहे. 9,000 मी याचे सांगतो की. हा. आणि या बारक्याचं? हे 8,500 सांगतो. 8,500. हो. म्हणजे तुमच्या मापात आलं की तुम्ही देताय. हो. जर कुणाला ऑनलाईन पाहिजे असेल तरी तुम्ही त्याला देऊ शकता, म्हणजे कॉन्टॅक्ट केला तर. तुमचा एक नंबर सांगा, मोबाईल नंबर. 90 21 हा 31 हा 50 23. होय. ठीक आहे ठीक आहे. अजून कुठल्या बाजार जाणार उद्या? उद्या कर्नाटक मध्ये असते ना त्या उद्याला येणार का? हो, येणार की. येणार का? ठीक आहे ठीक आहे. धन्यवाद धन्यवाद. तर मित्रांनो, बाजार आहे इथला. अकलूजचा बाजार आहे. तर बघू शकता बाजार बराच मोठा आहे. बाजारात बरीच गर्दी पण असते, जास्त लोक येतात इथं. माडगावचं पण प्रमाण जास्त आहे, आपल्या शेळ्या पण जास्त आहे. तर आपण पुढे जाऊन बघू. त्या साईडला पण जरा माडगावची टीम दिसते, त्यांच्याकडून पण माहिती घेऊया. तर पुढे बघूया. जो नाही इंटरव्ह्यू आपला. भैया नमस्कार. जरा या नाव सांगा तुमचं एकदा. मधने मधने गाव कुठलं तुमचं? घेतलं दाखलूच आहे. अकलूजच आहे का तुम्ही? बरं बरं बरं, ठीक आहे. आज काय आणले? आणलेली ठीक आहे. याचं काय याची किंमत पडते याची? 10,000. ही कुठली व्हरायटी म्हणायची? जात कुठली याची? माडगाळमध्येच ना? ह्याची वजन काय असले आता अंदाज? वजन 30-35 किलो. होय. जिवंत वजन 30 ते 35 किलो जिवंत वजन. आणि मला एक सांगा, असं शेळ्या परवडतेल्या जर बंदिस्त मध्ये करायचं म्हटलं तर काही माडगाळ परवडेल आपल्याला? वजन वाढ चांगलं आहे का त्याला? वजन वाढ चांगली. होय. कारण बऱ्याच लोकांचं मला प्रश्न कुठं दिसत नाही, बंदिस्त मेंढीपालन कुठं दिसत नाही आपल्या इथं. हा, पण काय होऊ शकतं का बंदिस्त मध्ये? होऊ शकतं की. काय अडचण नाही ना येणाऱ्याला? नाही काय अडचण. ठीक आहे ठीक आहे. तर तुमचा एकदा मोबाईल नंबर सांगा. 8308 हां 1685. ठीक आहे. सांगितलं का पूर्ण? हां सांगितलं. ठीक आहे, धन्यवाद. तर मित्रांनो, आपण पुढं बघू. अजून जे माडगाळ ज्यांच्याकडे आहेत त्यांची आपण मुलाखत घेऊन प्रसारित करणार आहोत. पुढं पण बघू. तर अजून पुढं पण बघूया काय आहे कसं आहे त्यांच्याकडे. बघू इथं पिल्लांचं पण एक स्टॉल दिसतंय पुढं, त्यांच्याकडे पण जाऊया. हे लहान पिल्ला आहे कुणाची? तुमची? अरे दादा नमस्कार. नमस्ते. हे दारा हाताराव आहेत. नाव सांगा तुमचं. महादेव गंगाराम काळे. काळेसाहेब गाव कुठलं? पाणी होय. बरं बरं बरं, ठीक आहे. आज काय काय आणलंय? हे पाचणी पिल्लं. होय. ह्याचं काय असतंय किमतीला कसं काय? ती 4,500-5,000 किंमत ही पाळायची. होय. किती दिवसाची आहे ती? हे 15 दिवसाची येते. 20 दिवस 4 दिवस असे. आता समजा यांना नेलं तर दूध पाजायला लागेल. होईल दूध पाजावं लागेल त्यांना. दूध पाजायला लागलोय. तुमचा नंबर सांगा एकदा बघणार. 77 44 हां 063 66 7. कोणी संपर्क केला तर जमवून द्या. हा दे ना. बरं बरं, ठीक आहे. एवढी जायचं का? आज किती आहे ती? एवढीच आहे ती. होय. दिल्ली सगळी इकली. बाकी विक्री झाली का? हा विक्री झाली. होय. आणि या बोकडांमध्ये ह्याची काय किंमत असते? कोणची? त्याची 4.5 किंमत सांगतो एक. 4.5. तुमचं गाव कुठं आलं म्हणलं? पाणी इथून जवळ आहे का? जवळ आहे 7 किलोमीटर. बरोबर. कुठल्या कुठल्या व्यापार म्हणजे बाजारात सगळं जाता टोटल बाजार करतो. तुम्ही? उद्या येणार का ना आता उद्या? होय. बरं बरं. तर मित्रांनो, करा संपर्क. यांच्याबरोबर नंबर दिलेला आहे त्यांचा. तर इथं पण बघू अजून लहान पिल्लवाले आहेत एक दादा बसलेले, त्यांच्याकडून घेऊ. दादा नमस्कार. नमस्कार. हा दादा, नाव सांगा तुमचं. पळायची नाही ती ना? गाव कुठलं? नंदेश्वर. होय. बरं. ही पिल्लं आणली का आज विक्रीला? हा विकायला आणली. होय. पिल्लांमध्ये काय किमती असतात ह्याच्या? बघा बोकडाला बोकडं 3-3 हजारानं विकते ती. बोकडं 3-3 हजार. हां हां. आणि समजा पाट असली तर? पाट असली तर 1,500ला 2,000ला. बोकडा जरा जादा असतंय. होय. पाटाला कमी असतंय. हो बरोबर. हे तुमच्या घरचं असतंय का कसं काय? का गोळा करायला लागते? गोळा केलेला असतंय. होय. म्हणजे मला लय माणसं प्रश्न विचारतात की एवढं लहान कामाला विकतात का? कसं असतं? तिसऱ्यातलं 2-3 झाले शर्टाची फोडून विकते. 3 झालं की एक विकते त्यातलं. एक विकते. बरं. कुणाला पिल्लं वगैरे पाहिजे तर बघून द्याल का? देतोय. हा मोबाईल नंबर सांगा तुमचा.
74 98 हां 30 हां 95 42. आता हे जो वजन सरासरी म्हणजे वजनाचा विचारच नाही करायचा, महिन्याचा विचार करायला लागणार एका महिन्याचा. बरं बरं ठीक आहे. दूध पाजलं तर जगतात ना? हा दूध पाजलं जातं. ठीक आहे. नंबर सांगितला का तुम्ही तुमचा? सांगितलं. होय बरं बरं ठीक आहे. उद्या कुठल्या बाजारात? उद्या बाजार मुरुड. मुरुड. मग कुठं आहे मुरुड? लातूर. लातूरमध्ये. एवढं लांब परवडतं का जायला? कसं जातात इथनं? आमची गाडी असते ना. होय. किती किलोमीटर आहे मुरुड इथून? मुरुड कितनं एक 1.5-200 आहे. 150 किलोमीटर आहे. बरं बरं. मोठा बाजार आहे का? मोठा एकदम. लोणंदपेक्षा अकोल्यापेक्षा माडगावपेक्षा सांग. चालतं येतो बघायला मी बघू जमलं तर उद्या. तर मित्रांनो अशा क्वालिटीची पिल्लं आहे ती दादांच्या बरोबर संपर्क करा जर तुम्हाला घ्यायचे असतील तर. अजून पुढं बघू कुणाकडे इथं आहे तिथं एक बनवलंय नाही त्यांच्याकडे बी काय काय बघू हे बघा. जवळ दादा नमस्कार. कोण आहे मला तुम्ही? बोला की. बाजारचा घाटाचे बरं राहू दे राहतो. नाव सांगा तुम्हाला एकदा. गणेश लांडगे. होय. गाव कुठलं नाही तुमचं? इंदापूर. होय बरोबर. ही जी हातात पकडले ह्याची काय किंमत पडते? 5-5.5 हजार. होय. आणि ह्याचं वय किती असतंय? 1 महिन्याच्या आतलं आहे. होय. आता महिन्यात म्हणलं तर महिन्या वजनाचा विचार नाही करायचा, महिन्यावर सांगायचं. जर कुणाला पाहिजे असेल तर काय थोडक्यात होतो का कमी जास्त? काय 100-200 इकडे तिकडे. लय तर नाही किंमत सांगत म्हणजे बघणाऱ्याला बकर बाग म्हणजे बघून असतंय का? मला बघून बरं हे बी आहे. होय. ही 3000 बसेल. त्याचं 3000. म्हणजे जशी क्वालिटी असेल तसं तुमची पण कमी जास्त होणार. मोबाईल नंबर सांगा तुमचा. 95 हां 40 15 35. ठीक आहे धन्यवाद. कुठल्या बाजारात जात आहे? नाटी बाजार असतील. उद्या कुठे जाणार? राशन मंगळवार राशन. हां बरोबर. बुधवारी नातपुतो. बुधवारी लोणंद. हां. शुक्रवारी यवत. शनिवारी मोडली. हां. रविवारी बिगवड. लोणंदला नाही असतो गुरुवारी लोणंद. तुम्ही असता यवत जरा बारीक आहे ना? बारीक आहे. मी यवतला आलो पण काय उपयोग नाही झाला. लईच बारीक आता की तुम्ही शनिवारी? हो आलो. शुक्रवारी यवतला पण येतो आधी बंद केलं परत यवतला. तर मित्रांनो अशा क्वालिटीची जनावर आहे तिथं चांगल्या क्वालिटीचे आहेत. तर तुम्ही बघू शकता या इथं आणि भेटा सगळ्यांचा नंबर द्यायचा मी प्रयत्न केलेला आहे. अजून पुढं बघू पलीकडं शेळ्या वगैरे आहेत. तिथं पिल्लं पण आहे ती. हे पिल्लांचं पण आहे इथं. मावशी याची काय किंमत सांगितलेली? वय मावशी काय किंमत याची? या जोडीचं वय 6000 आणि ह्या जोडीचं किती? होय बरं बरं ठीक आहे. तर मित्रांनो ह्या क्वालिटीमध्ये इथं आपल्याला जनावर भेटते. पुढं बघू अजून. भैया नमस्कार. त्याच्या आईला राव तू कुठं गायबच असतो या. बरं तांगड्या सोड खाली वा. काय सांगतो याची किमती? 9,000 रुपये म्हणजे जोडीचं. होय बरं ठीक आहे. मोबाईल नंबर सांगा एकदा. 9140. हां 06071. होय. कोणी संपर्क केला तर जमल का? होय. वजन काय असेल याची? केलं ना? होय बरोबर. वय किती असेल याचं? वय 3 महिने. 3 महिन्याची. आणि काय किंमत सांगता थोडंफार ऍडजस्ट करून देणार देताना? ठीक आहे. होय दादाला बघून घ्या बरं का. मग थोडच्या बाजारात असते ती चांगली पिल्लं आणतात. तर मित्रांनो अजून पुढे बघूया. जाऊया पुढं. पिल्लांमध्ये दाखवते या साईडला. तर या साईडला पण आहेत बरीच पिल्लं. 250-200 करू नका. इकडून मागले चांगले गुंडून पिल्लं आहेत. एक नंबर पिल्ले शिव एकदा दिली म्हणून शिव बाबा. दिली होय. दिली. कुठली सगळी दिली काय एवढी? 2 दिली. होय बरं ठीक आहे. केवढ्याला दिली इधर माईक? पैसे घ्यायचे आहेत का ना? घ्यायची बोला. नाव सांगा एकदा. पांडुरंग आप्पा मोठे. गाव कुठलं? नंदेश्वर. बरं मोबाईल नंबर बी डायरेक्ट सांगा. 72 18 33 90 54. होय. ही केवढ्याला देणार पिल्लं? जोडी सांगायचं. जोडी 5 ला. आणि सिंगल बोकाड असलं तर 2.5 ला. आणि पाठ असली तर 2 ला. होय बरं ठीक आहे. त्यात थोडंफार कमी जास्त करून देणार. म्हणजे माणसं बिली नाही पाहिजे ती घ्यायला येणार होय देणार ना? चला ठीक आहे. धन्यवाद. मोल लागत आहे तुमची. तर मित्रांनो ही बघू शकता ही कटिंगच्या ह्याच्यामध्ये असतात अशी पण येते ह्या साईडला. तर या बाजारात या अजून तुम्हाला दाखवतो पलीकडं. या पलीकडे ह्या दिसतात या खाली शाळा असतील बहुतेक. या खाली शाळा आहेत थाट्या शाळा आहेत त्या सगळ्या. लक्षात ठेवायचं जिथे पाय पकडून उभा आहेत ना समजून घ्या त्या सगळ्या थाट्या शाळा असतात. त्या थाट्या म्हणजे ज्या गाभण नाहीत त्या अशा खाली किंवा काय गाभण राहत नाहीत त्यातील काय गाभण सुद्धा असतात परंतु विक्री करतात. या कटिंगसाठी जातात असं असतं त्या साईडला. तर ह्या साईडला बोकडं बिकडं या साईडला बघितलं नुसती गर्दीचं या साईडनं. तर आपण पुढं बघू.
मी बघितलं बाजारात जी बोलवतात ना ती बोलत नाही ती जी म्हणतात ना इकडे या इकडे या बोलत. तुमचं काय सांगा मला काय आता आमची बोकडं होती विकली. हो बरं बरं नाव सांगता माईक हातात नाव सांगा तुमचं एकदा. विशाल बेंद्रे गाव कुठलं? माळीनगर. होय आता उद्या कुठल्या बाजारात जाणार? आता उद्या जाणार खरेदीला. उद्या कुठनं खरेदी करायची? होय गावातनं फिरून करायचं म्हणजे व्यापार करताय तुम्ही. किती दिवस झाले? 10 वर झाले. 10 वर झाले. कुणाला पाठी बोकडं लागली बघून देऊ शकता का? तुमचा नंबर सांगा एकदा. 90 28 40 41 42. ठीक आहे तुम्ही संपर्क केला तर जमल ना? ओके. आणि फोन लागेल ना नाहीतर 41 42 येते म्हणून म्हणलं लावून बघायचा. होय बरोबर ठीक आहे धन्यवाद. व्यापारी बेंद्रे व्यापारी बरोबर ठीक आहे. तर मित्रांनो अशी पण आहेत या बाबांच्याकडे बघूया. बाबा नमस्कार. नाव सांगा. नाव नाही हो तुम्हाला? बरं किंमत सांगायची केवढं द्यायचं? नाही नाव नाही काय बरं किंमत तरी असेल की काहीतरी बाजारात द्यायची? नाही सांगित नाही. बरं राहायचं आणि येऊ का मग? बाबा बोलणार ते बाबा म्हणणार माणसं काय घेत नाही ती. तर पुढं अजून बघू. बाय नाव सांगा तुमचं. महादेव जाधव. गाव कुठलं? वालचंदनगर. होय ती बोकडं सगळी? होय काय किमतीची आहे ती? 8 8.5 हजाराची. होय आणि वजन काय असेल याची? 15 16 15 16. होय आता जी तुम्ही किंमत सांगताय त्यात थोडंफार होतं का इकडे तिकडे ऍडजस्ट होणार का? कमी जास्त होणार का? कमी जास्त होतंय. होय तुमचा नंबर सांगा. 73 87. बरं राहू द्या नीट सांगा. हा 73 87. हां 83. हां 59 12. ठीक आहे. तर मित्रांनो अशा क्वालिटीची ही बोकडं आहे ती बघू शकता. चांगली मोठं आहेत. कुणाला पाहिजे असेल तर दादांच्यावर संपर्क करा. कुठल्या बाजारात जात आहे बाकी? नाथपुता अकलूज. उद्या नाथपुत्यात आहे का? नाथपुता बुधवारी असतो. होय म्हणजे व्यापार करताय. समजा इथं नाही खपलं तर नाथपुत्यात आणायचं. तिथं नाही खपलं लोणंदला न्यायचं. खपतं ना पण? ठीक आहे धन्यवाद. होय काय त्याच्याकडे नाही काय मित्रांनो आपण बघूया अजून पुढून कुणाजवळ काय आहे इकडं तिकडं माहिती घेऊया. मी बघू शकता एवढं बाजार बराच मोठा आहे या साईडला. बघा आला तर या साईडला. तर मित्रांनो अकलूजला यायचं कसं? तर अकलूज एक म्हणजे मोठं ठाणं होतं जुन्या काळातलं. सर्च करा अकलूज म्हणून तुम्हाला सगळे ॲड्रेस वगैरे मिळणार आहे. तर हे बोकड बघू शकता मोठा बोकड आहे. ते कटिंगच्या हिशोबाने त्यांचं चालू आहे. तर आपण दादांना विचारूया काय किमती का. बोकड बघा पहिल्यांदा म्हणजे मी त्यांना किंमत विचारतो. दादा नमस्कार. बाबा काय याचं सांगितलं? 15.5. 15.5 होय. आणि वजन काय असेल याचं? तरी असेल की 27 28. 27 28. मोबाईल नंबर आहे का पाठ तुमचा? नाही का? बरं ठीक आहे. तर मित्रांनो शेळ्या पण असतील या साईडला बघू. इथं जरा नवीन मधल्या शेळ्या वगैरे आहेत या. तर यांना पण विचारूया काय म्हणतात. बाबा नमस्कार. नमस्कार. थांबा इथं लावतो. नाव सांगा मला एकदा. गाव कुठलं? नाथपुते होय. उद्या आहे बाजारात नाथपुतेच्या. काय किमती आहे त्यांच्या? 5.5 म्हणजे खाली का सगळं? गाभण का खाली असतं? होय बरं बाई कुठली उस्मानाबादी म्हणायचं का साधी? होय बरं नंबर सांगा तुमचा एकदा. हा नंबर सांगा एकदा. 99 70. हां 52 हां ठीक आहे धन्यवाद. पोराचं दिलं. होय कुठलं मिनिट? बरं ठीक घेऊया की नाव दरावर जरा काय नाही त्याला करून नाव सांगा एकदा. गाव कुठलं? होय बरं का मेंढ्यामध्ये व्यापार करताय का घरच्या आपल्या व्यापार करताय? ह्याच्या काय किमती असते त्या? 15,000. होय ही कटिंगसाठी डायरेक्ट. होय म्हणजे कुणाला जर कटिंगचा माल बिल पाहिजे तर देऊ शकता. असं नंबर सांगा एकदा वर का. 9604 हां 69 हां 81 80. ठीक आहे. संपर्काला जमल ना? उद्या कुठल्या बाजारात? मुडलिमला. शनिवारी डायरेक्ट 2च बाजार करता एक शनिवार आणि हे. बरं ठीक आहे. तर मित्रांनो अजून पुढं बघूया आपण घेऊया माहिती. जाऊया ह्या साईड. तर मित्रांनो बाजार म्हणलं तर गर्दी येते लोकांची म्हणजे मनस्थिती असते कुणाला सांगायचं. तर त्यावेळेस आपण बघूया या गाभण शेळ्यांचं दिसतात. बाबा नमस्कार. ही गाभण शेळ्या का सगळ्या? नाही आम्ही जरा गडबडीत परत या. नाही निवांत या. लय काय तुम्ही बोलायचं मागत नाही राव. प्रत्येक बाजार दिसताय कसं आहे यावर चाललाय वे. बरं ठीक आहे. तर मित्रांनो अशा शेळ्या आहेत या ठिकाणी. या मार्केटला जर आला तर तुम्हाला बराच माल पण मिळणार आहे. लहान पिल्लं बघू शकता. ही पिल्लं पण आहेत एकदम क्वालिटीमध्ये. तर अशी पिल्लं सुद्धा या मार्केटमध्ये सहज तुम्हाला भेटू शकतात. बाजाराला या व्हिजिट करा. क्वालिटीचा माल खरेदी करायचा असेल तर तुम्ही नाथपुत्यात पण येऊ शकता.
आणि ह्याच्यामध्ये लोणाला तर असतो. तर या साईडून जर आला तर इकडे जरा एवढं मोठ्या शेळ्या नाहीत, पण बऱ्यापैकी कटिंग बिटिंगचा माल म्हणजे आहे. तर अजून घेऊया आपण माणसांना विचारूया त्या साईडला. पिल्लांमध्ये ते आमच्याकडे चॅनल कुठला भेटतात